महालक्ष्मीच्या मंदिरात नित्य नियमाने पूजा, अभिषेक, अर्चन केलं जातं। अर्चन म्हणजे चांदीच्या छोट्या मूर्तीजवळ सहस्रनामावलीचे पठण करून कुंकू वाहिलं जातं आणि मग हेच कुंकू भक्तांना टिळा लावण्यासाठी दिलं जातं। शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम स्वरूपाय नमः। ओम श्री सद्गुरवे नमः। ओम श्री महाशक्ति दुर्गायै नमः। ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः। कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। भयेभ्यः त्राहि मे देवी दुर्गे देवी नमोस्तुते। या चंडी मधुकैटभ प्रमथिनी या महिषोन्मूलिनी या धूम्रेक्षण चंडमुंडमथिनी या रक्तबीजाशिनी शक्ति शुम्भ निशुम्भ दैत्यदलिनी या सिद्धलक्ष्मी परा सा दुर्गा नवकोटि मूर्ति सहिता मां पातु विश्वेश्वरी। ओम शांति शांति शांति। महालक्ष्मीच्या या मंदिराबाबत देखील इथे आख्यायिका आवर्जून सांगितली जाते। मुंबई फार पूर्वी 7 बेटांचा समूह होता। त्यावेळीही श्री महालक्ष्मीचं मंदिर बेटावर होतं। आता ते नेमकं कोणी बांधलं होतं ह्याचा कागदोपत्री उल्लेख नाही। तत्कालीन यवनांच्या आक्रमणापासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने मूर्तींचे सागरात विसर्जन केले गेले। पुढे मुंबईतील बेटांचे पोर्तुगीजांकडून इंग्रजांकडे हस्तांतरण झाले आणि इंग्रजांनी 7ही बेट जुळवण्यासाठी भराव टाकण्याचे व रस्ते बांधण्याचे काम सुरू केले। इसवी सन 1775 मध्ये लॉर्ड हॉर्नबी यांनी समुद्रात भराव टाकून चौपाटी बेट वरळी बेटाला जोडण्याचा प्रकल्प सुरू केला आणि या कामाचे कंत्राट दिले कंत्राटदार रामजी शिवजी प्रभू यांना। समुद्राच्या प्रचंड लाटांमुळे दिवसभर टाकलेला दगड आणि मातीचा भराव वाहून जायचा। इंग्रज सरकार आणि भारतीय अभियंते ह्या कामाच्या होणाऱ्या नाशाला पाहून चक्रावून गेले होते। त्यानंतर रामजीभाईंना एक दिवस महालक्ष्मीने स्वप्नदृष्टांत दिला आणि सांगितलं की तिन्ही मूर्ती पाण्यातून बाहेर काढून त्याची प्रतिष्ठापना कर। इंग्रज सरकारने शेवटचा उपाय म्हणून ह्या गोष्टीला परवानगी दिली आणि जवळच्या एका टेकडीवर त्यांनी रामजीभाईंना जागा दिली। त्यात स्वप्नदृष्टांताप्रमाणे पाण्यात तिन्ही मूर्ती सापडल्या। आजच्या जागी तिन्ही मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि खरोखर स्वप्नदृष्टांत दिल्याप्रमाणे यानंतरच बेटांचा प्रकल्प मार्गी लागला।